म्हणून ध्येय उंच ठेवायचं. 9 सव्वा 9 9 मीटरचा विषय काय अडचण नाही. त्या रेषेला जोपर्यंत तुम्ही घासायला जात ना पुढच्या 9 सव्वा 9 मीटर तोपर्यंत 1.5 मीटरपर्यंत तुम्ही खाणार बरोबर आहे का? ठीक आहे. बरं हे झालं. इथं आल्यानंतर बघण्याचा दृष्टिकोन आपला म्हणा किंवा मानसिकता म्हणा की या जर रेषेकडे बघितली की नाही निमार्द आपण आयला जमते का ना बघूयात तरी टाकतो किती बाकीची मागले हसणार आपण टाकणार ते लोक आता बसं 9 सव्वा 9 मीटर जर टार्गेट ठेवलं ना तर आपण बरं वाटतं. काय नाही आसपास पडायला लागला तर समाधान वाटतं यायला जायला साड्या लक्षात काय सांगितलं आम्ही जाऊ शकतो काय अडचण नाही. कोण आहे तिला म्हणा. बरं आता आहे का हा गोल आहे हा 1.5 कितीला 1.5 या दोन रेषे याला कर्ण म्हणतो. या गोलाचं काय ते ताण आतमध्ये करता नियम मला माहिती नाही मी आपलं स्पोर्ट आतमध्ये कुठून आलं तरी एंट्री केली तरी चालते. पण ते बाहेर पडताना तुम्ही गोळा बाहेर टाकला म्हणजे सेक्टरच्या आतमध्ये टाकला थ्रो मारल्यानंतर तुम्हाला बाहेर पाठीमागणं पडायचं. या दोन कर्णांच्या पाठीमागणं बाहेर पडायचं. हा गोल मला वाटते मोठा झाला आहे. तुम्ही आखून केला आहे का ऑलरेडी मोठा आहे काय माहिती नाही. हा गोल मोठा आहे 1.5चा गोल नाही. हा म्हणजे आखून मोठा झाला असेल किंवा पोरांच्या पायाने इकडे तिकडे असं सरळ दिरत नाही ना. आणि या डबऱ्यात ऐका सांगतो या डबऱ्यात टाकायचा प्रयत्न करायचा नाही कधी. हां माती भरून घ्या पाणी मारा पिचिंग चांगलं करा त्याला 2-3 वेळा चांगलं बसून द्या 2-3 वेळा पाणी मारा परत टाकायला सुरुवात करा. आणि ह्याच्यात शक्यतो गोळा आपटायचा नाही म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्यालाही जाऊ नये किंवा आपला पाय अडकवू नये. आता समजा गोळा आपण टाकणार असं इथनं बरोबर आहे का इथं आल्यानंतर काय होणार हे पाय आत जाणार असं दुसऱ्यालाही जाऊ नये. लक्षात आलं का? आपण निघून जाऊ पण येणारा दुसरा व्यवस्थित असावा. तोही बांधवच आहे आपला. त्याची जागा एक फिक्स असायची ती कॅन्सल व्हायची. आलं का लक्षात? हे सेक्टर आहे. हा 75 सेंटीमीटरचा कोन असतो. हा 75 सेंटीमीटरचा कोन असतो हा मारलेला या रेषेवरून या दोन रेषेवरून सेंटरवरून हा कोन मारलेला असतो. हा 75 सेंटीमीटरचा असतो. लक्षात आलं का? पुढं आता हे सेक्टर लाईन काय तुम्हाला सांगायची गरज नाही. हे कळलंय तुम्हाला. ह्याच्या आत टाकल्यानंतर धरतात त्याच्या बाहेर पडला की धरतात का? हां फॉल आहे तो. आता पोलीस भरतीला मानेपासून सोडला नाही सोडला असं धरला तरी चालतोय काय तुम्हाला अडचण नाही. ते काय नियम सांगायची गरज नाही.